हा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची समस्या, शैक्षणिक समस्या म्हणजे काय की परीक्षेची भीती, अभ्यास करायला कंटाळा येतोय, अभ्यासामध्ये मन लागत नाही, अभ्यासात फोकस होत नाही, ग्रास्पिंग होत नाही, मिसळ गुण आहे, अभ्यास लक्षात राहत नाही, अभ्यास करताना कंटाळा येतोय, झोप येते, जे काही शैक्षणिक समस्या विद्यार्थी सांगतात त्या सगळ्या समस्या. बरेच लोक परीक्षा जवळ आहे की आजारी पडतात. माझ्याकडे मागच्या वर्षी एक मुलगी आली होती, डिटेल सांगत नाही. ती मुलगी अतिशय हुशार, 9वी मध्ये अतिशय चांगले मार्क पडले आणि 10वीची परीक्षा जवळ आल्यानंतर अगदी 2 महिने 1.5 महिन्याच्या अंतरावर ती मुलगी म्हणली मी परीक्षा बसणार नाही, मी अभ्यास करणार नाही, मला प्रेशर येते. आणि तिला ज्याला घरचेच नॉर्मल आहे तसं हुशार मुलगी आहे म्हटलं तिला सगळे सांगणारच तू परीक्षा दे, तू काय पण कर, नापास होते तू परीक्षा दे, तर ती म्हणायची मी जपणार नाही, मी आत्महत्याच करणार. तिला ते सहनच व्हायचं नाही. आणि हुशार असल्यामुळे सगळे शिक्षक पण तिला घरी येऊन सांगायचे तू परीक्षा दे, काय पण उद्या आम्ही आहे, पालक सांगायचे, पण ती आत्महत्याच करणार म्हणून बसली मी परीक्षा नाही, काही कारण नाही. मग घरच्यांच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न की बाबा काय तिचा प्रॉब्लेम झालाय, काय दुसरं काय विषय आहे, काय बाहेर काय झालंय, काय कुठं भीती बसले काय, असे बरेच. ती मुलगी माझ्यावरती केस आणली होती, तिला काउन्सिलिंग थेरपी केल्यानंतर तिला 10वीची परीक्षा दिली, 97% पडलं, तिचा निकाल लागला वेळेला तिच्या वडिलांनी पहिला करून मला केला. हे शैक्षणिक समस्या मी अनेक विद्यार्थ्यांच्या नेहमी बघत असतो, नेहमी ऐकत असतो.